इव्हेंट्स असं त्याला अलीकडच्या तत्वज्ञानात म्हणतात युरोपियन लोक. जग म्हणजे काय? जग म्हणजे घटना. मी जन्म घटना आहे, मी मरण घटना आहे. जगामध्ये गोष्टी घडतात, निसर्गामध्ये घटनाच आहे. सूर्य चंद्र ते काय ग्रहण होतं घटनाच आहे. पाऊस पडतो घटना आहे. माझ्या मनात विचार येतात ही सुद्धा घटनाच आहे. मी बोलतो हे घटनाच आहे. सगळं जग हे घटनामय आहे. मी सुद्धा या जगामध्ये एक घटना आहे. जर हे घटनामय आहे तर याला काही व्यवस्था आहे का नाही? त्याचे चार पक्ष आहेत. एक असं आहे यदृच्छा. योग वासिष्ठामध्ये थोडस असं वर्णन आहे की जे हे यदृच्छा आहे याला इंग्लिश मध्ये चान्स असं म्हणतात. तुम्ही जन्मला कुठे, शिक्षण कुठे, मुंबईत धडपडला कशाला? चान्स. म्हणजे ऍक्सिडेंट. तुम्ही कुठे राहणारे काय, निरूपणाला कशाला येता? ऍक्सिडेंट. चान्स आहे. अरे हे का घडलं? चान्स आहे, यदृच्छा. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीनं यदृच्छा हे जगाचं नियंत्रण करत असं म्हणता येत नाही. तर्कशास्त्र असं सांगतं की जर सगळीकडे असं यदृच्छा म्हणजे चान्स आहे, चान्स शब्द अधिक कळेल हो ते यदृच्छेपेक्षा. घडलं का? घडलं माझं आमच्याशी लग्न झालं का? चान्स. अहो नाही का, सहज गाडीत भेट झाली, एकमेकाला आवडले, लग्न झालं. चान्स नाही का हा? नाही का? 10 मुली पाहिल्या. त्याने एक गृहस्थ होते, कानडी होते, त्याच्या मुलांनी पुष्कळ मुली पाहिल्या आणि काय पसंत मिळेल. 40 मुली बघितला, म्हणले एक पसंत केला नाहीये म्हणले. बरं का? त्यांचं नाव होतं दत्तू मास्तर. ते म्हणले, लोकमान्याने विचारलं काय रे तू दत्तू मास्टरचा कोण व्हावा? म्हणजे तुझं तिथं नातं काय? तेव्हा 40 मुलगा पाहिले, मुली पाहिले आणि एक केली. नंतर कुठे? चान्स. अरे का आवडली तुला ती? नाही सांगता येत. एखाद्या ठिकाणी नोकरी लागणं चान्स आहे. बघा सहज घडून जातो. ऍक्सिडेंट चान्स पेक्षा सुद्धा. तर्कशास्त्र असं सांगतं जर सगळं असं चान्स आहे आणि चान्सला काहीतरी व्यवस्था आहे तर मग त्याला नियम असलाच पाहिजे. पण हेही राहू द्या, यदृच्छा पटत नाही. ज्याला पटली नाही यदृच्छा तो सुखीच झाला. घडलं काय? घडलं कुणाचं? घडलं. तो नुसता साक्षीत्वानं पाहत राहील, मजा पाहिजे. घडतंय घडतंय ते. दुसरं असं ईश्वराची इच्छा. जे जगात घडत आहे ते ईश्वराच्या इच्छेने घडतं. का सगळे भानगडे? ही जी व्यवस्था आहे जगातली त्याचं उत्तर आहे. घटना का घडते त्याचं उत्तर आहे. ईश्वराची इच्छा म्हणत असताना आधी ईश्वर मानला पाहिजे. तो कसा मानला पाहिजे? ईश्वर या शब्दामध्येच या सर्वज्ञाचा स्वामी. ईश म्हणजे आवडणारा, नियंत्रण करणारा, कंट्रोलर. ते कठीण आहे. कारण कंट्रोलर किंवा ताब्यात ठेवणारा, आवडणारा, नियंत्रक म्हटल्यावर ती व्यक्ती मानावी लागेल आपल्याला आणि मग ते कठीण आहे. गीता म्हणते ना, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलयस्थानम निधानम सतीजमव्यय. 1000 उदाहरणं त्यांनी लक्षणं दिलेली आहेत ईश्वराची. पण त्याची इच्छा सुद्धा पटत नाही. अहो अशी कशी त्याची इच्छा असेल? एखाद्या मुलाला मुलंच झाली, एखाद्या मुलाला माणसाला मुलीच झाल्या, एखाद्या माणसाला काही अक्कल नसताना मोठे मोठे वरच्या जागा मिळत गेल्या, एखाद्या माणसाला सगळी अक्कल असून मदत त्याचे झालं, वेडाच झाला. का? तर ईश्वराला काही आहे का नाही? हा कसली व्यवस्था करतो ईश्वर? हेही जाऊ द्या. या जगात वाया किती जात हे जर बघितलं, वेस्ट, तर ईश्वराला काही समजतं असं म्हणता येईल का? म्हणजे उदाहरणात घ्यायचं, आमच्यासारखी म्हातारी माणसं जगतात, वेस्ट नाही का? हा फुकट. का जगतो तुम्ही? अरे वेस्टच आहे सगळा. सरकार वेस्ट करतं, जाऊ द्या हो, त्यात काय म्हणतो काही नाही. त्याची प्रतिकृती आहे ती. नाही ते गुलामामध्ये काय एवढं वाया गेलं ती काय असतं की हो? काय ती दुधाची पावडर म्हणले, लाख रुपये दुधाची पावडर वाया गेली. अरे यात काय? जाऊ द्या. जगतामध्ये किती वेस्ट. उदाहरण द्या, पाऊस पडतोय, साधी गोष्ट, रेल्वेच्या बाजूला इतक्या लहान लहान वनस्पती येतात,
इतके किडे निर्माण होतात, हा वेस्ट नाही का? वाया नाही का जात ते? किंबहुना आणखी तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये खरं यशस्वी होणारी ज्यांची बुद्धी आहे अशी किती बुद्धी समाजात आहे? पुष्कळ आहे. ते जर राजकारणात गेले, मिनिस्टर झाले, उत्तम राजकारण करतील, पण ती वाया जाते ना. आपण पाहता ना किती बुद्धिमत्ता, किती कलेची आहे. एखाद्या बाईला गायनाची अतिशय आवड आहे आणि लग्न झालं आणि सासू म्हणते काय राण्या करते, म्हणले गेलं की सगळं वायाच गेलं, नाही का? सासू स्पेशल म्हणायला पाहिजे, नवरा सुद्धा म्हणतो काय कटकट आहे तुझी, उगीच शंक करीत बसते, हा करून, नाही का? आहे की वायाच गेलं. किती ठिकाणी असं वाया जातं. मग असं वाया घालवणारा जो ईश्वर आहे तो शहाणा म्हणता येईल का? बघा आपण, हा ईश्वर, बरं त्याची इच्छा, हो ही काय जगात दुःख निर्माण करणं, ही कशी त्याची इच्छा? निरपराधी माणसाला दुःख देणं हे काय बरोबर आहे? काय याचा दोष आहे? त्याला काय दुःख आहे? काय याला कॅन्सर झाला? तेही पटत. तिसरं जे असेल निसर्गाचे नियम, सगळ्या निसर्गाच्या नियमाने घडत आहे. बरं निसर्ग म्हणजे काय? तर या विश्वाला अशी एक व्यवस्था आहे की त्या नियमानच ते सगळं चालतं. ही कल्पना नवीन नाही. वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये ऋतं सत्यंचाभिधात तपसो ध्यजायत असा मंत्र आहे. त्याचा अर्थ असा की या विश्वाला निर्माण करताना ऋत नावाची एक व्यवस्था होती. ते ऋत आणि सत्य एकच आहे. त्या ऋत म्हणजे या विश्वाला आवरणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणाचं सुद्धा ऋत, त्याला सत्य म्हटलेलं आहे त्यांनी. बरं, मग हे ऋत जर असेल तर ऋत हे असंच का? या विश्वाची रचना अशीच का झाली? याला काय उत्तर आहे? याला उत्तर नाही. म्हणून ते लटक पडतं. मग शेवटी चौथं आलं ते कर्माचं आलं. ते विश्व काय आम्हाला माहिती नाही, पण प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव काय आहे? कर्म करावं, त्याचं फळ घ्यावं. आम्ही फळाची आशा ठेवल्याशिवाय कर्मच करीत नाही. आपल्याला माहिती असेल, मी वाचलेलं सांगतोय आपल्याला, लहान मुलं हातपाय हलवतात, हे विशेष नाही. लहान मुलं अकारण रडतात, तेव्हा डॉक्टर काय म्हणतात, अन्न पचनाचा व्यायाम आहे, त्याचं रडणं आहे. म्हणजे निसर्गामध्ये कोणतेही कर्म काहीतरी फळाची दृष्टी असल्याशिवाय होत नाही. हे जर आहे तर प्रश्न पुढे असा येतो, आपण कर्म केलं त्याचं फळ लगेच मिळतं का? नाही मिळत. मग जर मिळत नसेल तर कर्माचं कायदा खरा आहे का नाही? मग वेदांत सांगतो की कर्माचं फळ मिळालंच पाहिजे. आज नाही मिळालं तरी उद्या मिळालं पाहिजे, केव्हा तरी मिळालंच पाहिजे. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मिळालं पाहिजे. आणि म्हणून माणसाचा पुनर्जन्मावरती विश्वास असला पाहिजे. पुनर्जन्म का? तर नाही तर दोन दोष येतात तर्कशास्त्रदृष्ट्या. समजा आपण जन्माला आलो आणि काही कारण नसताना आपल्याला दुःख भोगावं लागलं, काही विशिष्ट दुःख भोगावं लागलं. या जन्मात तुम्ही अगदी नियमाने वागलो, समजा पोट दुखी लागली तुम्हाला, काही नाही, माझं खाणं पिणं चांगलं आहे, मी कधी जास्त खाल्लेलं नाही, पथ्याने वागलो, असं असून माझी पोट दुखी मला आहे. ते आणि डिसेंट्री काय म्हणतात किंवा मुंबईमध्ये काय विचारू नका, पुष्कळांना असते. काय तर मग त्याला उत्तर काय? जर मी या जन्मात काहीही वाईट कर्म केलं नाही आणि मला हे फळ भोगावं लागतंय, तर कर्माचा कायदा खरा मानायचा असेल तर मागच्या जन्मी जेव्हा तरी काहीतरी कर्म केलंय त्याचं हे फळ आहे. जर मी कर्म न करता मला फळ भोगावं लागत असेल तर त्याला संस्कृत शब्द फार छान आहे, अकृत अभ्यागम. मी जे केलंच नाही त्याचं फळ मला भोगावं लागतं. हे तर काही बरोबर नाही, जे केलंय त्याचंच फळ आहे. बर, काही लोक की नाही वाटेल ते करतात आणि त्यांची भरभराट होते, आपण पाहता. मग असं असून त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळतं का नाही? ते केव्हा तरी मिळालं पाहिजे. जर ते मिळत नसेल तर कर्माचा कायदा बरोबर नाही. मग दोष कोणता येतो? कृतप्रणाश, अकृत अभ्यागम, कृतप्रणाश. जे केलेलं आहे त्याचं फळ भोगत नाही,
आणि जे केलं नाही त्याचं फळ भोगतोय. म्हणून हे दोष दोन टाळण्याकरता मागचा जन्म असला पाहिजे, पुढचा जन्म असला. आता जन्म म्हणजे काय? खरी गमत अशी आहे, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपली पत्रिका मांडतात. ही खरी पत्रिका नव्हे. ज्या वेळेला गर्भधारणा होते त्यावेळीची पत्रिका पाहिजे. आणखी एक गमत सांगतो आपल्याला. आपल्याला जन्माचीच पत्रिका तेवढी मांडायची माहिती आहे, मरतानाची पत्रिका माहिती नाही आपल्याला. ते शास्त्र आहे. आपल्याला पुढे जी गती मिळणार आहे ती गती ज्यावेळी मरतो मनुष्य त्याच्यावरून ठरवतात. मृत्यूच्या वेळेला अतिशय महत्व आहे बरं. दिवस रात्र नव्हे. भगवद्गीतेमध्ये नाही का, तो आमका पक्ष असावा, तमका असावं, हे असावं, पूर्वायन ते उत्तरायण असावं. भीष्माचार्य नाही का मुद्दाम थांबले ना जायचे आणि मग गेले त्याचे तो काळ आल्यानंतर. ते जाऊ द्या, पण अंतराळाचं या दृष्टीने महत्व आहे. तो ज्या वेळेला मरतो त्यावेळेला जर कुंडली मांडली त्याची पुढची काय गती असं ज्योतिषशास्त्र सांगतो. ते खऱ्या असतं कुठं असतं जाऊ द्या, पण कुंडली मांडतात त्यावेळेला. सांगण्यात हेतू काय आपल्याला की माणसाचा हा जन्म असा आहे. बरं, जन्म होतो म्हणजे काय होतं हे काय उदाहरण आहे. जन्म होतो म्हणजे काय होतं त्याला मी आधी काय आहे हे थोडस अतिंद्रिय आहे. मागच्या रविवारीच सांगितलं. जे ज्ञानी पुरुष होते त्यांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि आता अलीकडे विज्ञानाचं क्षेत्र वाढल्यामुळं तेही पुष्कळ याच्यामध्ये संशोधन करतायत. त्याचं आपल्याला नाही पण सांगून ठेवतो आपल्याला की तुम्ही एक गोष्ट सांगितली मागे आपल्याला. अण्णासाहेब पटवर्धन होते हे जहाल पक्षाचे, राजकीय जहाल पक्ष, टिळकांच्या पक्षाचे. आणि हरिनारायण आपटे कादंबरीकार हे मवाळ पक्षाचे, गोखल्यांच्या पक्षाचे. तेव्हा त्यांचं ते अण्णासाहेबांच्याकडे येणं जाणं कधी नसायचं. दोघे मोठी माणसं बरं का, हे कादंबरीकार ते मोठे वैद्य म्हणून. पण हरिनारायण आपट्यांचा मेहुणा जो होता बायकोचा भाऊ तो अण्णासाहेबांचा मित्र. हरिनारायणांना मूल बाळ नव्हतं. अरे कादंबरीकार मोठा झाला तरी हे लक्षात असायचं. लक्षात ठेवा, मूल बाळ नाही. 10-12 वर्ष झाली लग्न होऊन मूल बाळ नाही. अलीकडच्या प्रमाणे त्यावेळेला काही इतकं हे नव्हतं. डॉक्टर ते तपासण आमचं करायला फार नव्हतं. तेव्हा एकदा बाईला दिवस राहिले तर 10-12 वर्ष झालेली लग्न होऊन आता मूल बाळ कसलं म्हणून पायी टळल्यावरती तिला मुंबईला आणली एका डॉक्टरला दाखवायला. डॉक्टर राव म्हणून होते, प्रसिद्ध डॉक्टर त्यावेळेचे. त्यांनी सांगितलं की पोटामध्ये गोळा वाढतोय, याचं ऑपरेशन करावं लागेल. हे त्यांनी सांगितलं. तुम्ही ठरवा म्हणाले आपण ऑपरेशन करून टाकू. चल आता ऑपरेशन करायचं ठरलं. इथे हा मेहुणा काय म्हणाला हरिभाऊना की ऑपरेशनच्या आधी आपण अण्णासाहेबांना जाऊ. मग काय करायचं ते करायचं. तर अण्णासाहेबांच्या घरी आले भाऊ बहीण. अण्णासाहेब शब्दातून आले होते आणि दारातच भेटले. काय म्हणले इथे कुठे आलास? ते म्हणजे अण्णासाहेब असं असं झालंय आणि मुंबईला जाऊन त्या डॉक्टरला दाखवलं. तेव्हा तो म्हणतो ऑपरेशन करायला पाहिजे. ट्यूमर अलीकडचा शब्द, ट्यूमर वाढतोय बरं का. अण्णासाहेबांनी तिच्याकडे नुसतं पाहिलं म्हणाले वेडेच बेटे सगळे. आणि बाईला म्हणाले आम्ही तुम्हाला 9 महिन्यांनी औषध देऊ. बाईने बरोबर ओळखलं. 9 महिन्यांनी औषध देऊ म्हणजे काय, हा गर्भ आहे पोटामध्ये. हे झालं, ते गेले. त्यांच्याकडे त्यांचे चरित्रकार होते पाळंदे म्हणून, पाळेकर, पाळंदे नव्हे पाळेकर. ते अप्रबुद्ध नावाने त्यांचं चरित्र लिहिलं. त्यांनी विचारलं अण्णासाहेब तुम्ही हे कसं ओळखलं? तेव्हा अण्णासाहेब म्हणाले तिला महिना झाला होता. अण्णासाहेब म्हणाले अरे जेव्हा गर्भधारणा होते त्यावेळेला आईच्या सूक्ष्म देहामध्ये तो जो जीव जन्माला आलाय त्याचा सूक्ष्म देह दिसतो. त्याचं नाव जन्म. जन्म म्हणजे तो जो काही लहान जीव असतो, पुरुष स्त्री संयोग होऊन काही जे काय असतं ते वाढत त्या सूक्ष्म देहाच्या दिशेने वाढत असत. ते वाढवतो त्याला. पुढे ती बाळ झाली, तिला मुलगी झाली वगैरे ते जाऊ द्या, तो प्रश्न नाही. मग माणूस जन्माला येतो म्हणजे त्याचा सूक्ष्म देह जो असतो तो त्याचं जे कर्म भोगायचं आहे ते जिथे सोयीनं भोगता येईल अशा ठिकाणी त्या आईच्या पोटात येतो.
हा जन्म. आता मृत्यू. जर जन्म म्हणजे तो सूक्ष्म देह स्थूल देहात येतो, तर मृत्यूच्या वेळेला तो जो सूक्ष्म देह असतो तो देह सोडून जातो, कायमचा सोडून जातो. त्यात एक गोम आहे. आपण रोज रात्री जेव्हा निसतो त्यावेळेला आपला सूक्ष्म देह बाहेर येतो, म्हणून देहाचा विसर पडतो. आणि उपनिषदामध्ये याला ब्रह्मानंद म्हटलेला आहे. आनंद आहे निद्रेमध्ये. आपल्याला माहिती आहे ना, माणूस अन्नाशिवाय राहू शकेल, पाण्याशिवाय राहू शकेल, निद्रेशिवाय राहू शकेल. ते वेडा होतो माणूस. त्याचं कारण आहे का निद्रा म्हणजे त्या आनंदात जाणं आहे. तेव्हा सूक्ष्म देह बाहेर येतो, म्हणजे देहाला विसरतो, हा देह विसरतो. पण त्याला एक जोडणारी दोरी असते. आता दोरी म्हणायची ती काही दोरी नसते बरं का. तुम्हाला माहिती असेल, जर माणूस गाढ निजला असेल तर त्याला ओलांडू नाही म्हणतात, हो ना. हे तू काय तुम्ही ओलांडला दोरी तुटली की मेला की होतो, तसं होत नाही. हा कधी पण आपले असं सूक्ष्मच असतं ते. हे सगळं मी पाहून सांगतोय तुम्हाला, एक पुस्तकातून नव्हे. दुसरं काय आहे की एकदम जागा करू नये म्हणतात गाढ निद्रेमधल्या माणसाला, कारण त्याचा सूक्ष्मदेह बाहेर असतो. आणि तुम्ही त्याला जोराने हलवला आणि त्याला आत यायला जो संधी मिळाली की गेला. ह्या कल्पना बरं कसं आणखी एक गमत सांगतो. माणूस मेला, हिंदूंचं मुसलमानांचं सांगतो, दोघांचं आहे. मुसलमान वगैरे ये तरी काय, मुसलमान लोकांमध्ये सुद्धा तो मेल्यानंतर त्याच्या ठिकाणी पंथी लावून ठेवतात, दिवा लावून ठेवतात. याचं कारण असं आहे की सामान्यतः मनुष्य मरायला नको असतो, त्याला मरण नको असतं. मेल्यानंतर 60-70 वर्ष त्या स्थूल देहाचं प्रेम असतं. त्या देह जिथे मरतो त्या जागेशी पुन्हा पुन्हा तो सूक्ष्म देह येतो. तर त्याला दिसावं की इथे काही नाहीये म्हणून तो दिवा लावतात. या मानवी करतात. या रखते हैं उसकी नजर और होती है भाई, ये आंख से थोड़ा ही देखता है, या डोळ्याने थोडं पाहत होतो, पण याचं काही नाही. आणखी एक खूबी आहे त्यामध्ये, आपले लोक प्रेत जाळतात. याला फार अर्थ आहे. असा आहे की आपण जेव्हा मरतो तेव्हा सूक्ष्मदेह बाहेर जातो, तर त्याचा जो प्राणमय कोश असतो, ही व्हायटल असं अरविंदांनी त्याला म्हणलंय, ही व्हायटल प्राणमय कोश म्हणून जो असतो तो नाहीसा होत नाही, तो सुटतो नुसता आणि देहाच्या भोवती घोटाळतो. ज्या लोकांमध्ये प्रेत पुरतात त्याच्या भोवती ते प्राणमय देह दिसतात. असे मी पुष्कळ पाहिले मुसलमानच्या थडग्यामध्ये ते दिसतात. त्या ह्याच्यावर काय होतं की त्या प्राणमय देहाला सवय झालेली त्या देहाला सुटत नाही. जाळून टाकला देह की त्याला आधार राहायचा होतो, म्हणून जाळणं फार चांगलं. महा सूक्ष्म देह सुटतो म्हणजे काय होतं तर जसं झोपेमध्ये क्षणभर बाहेर येतो तसा हा कायमचा बाहेर येतो. इतकंच नव्हे, काही वेळेला दोन प्रकार घडतात. एक अतिशय आजारी मनुष्य आहे, कॅन्सरचं दुखणं हे आहे ते आहे, नको झालाय देह, आणि देह सुटला त्याला आनंद येतो, हलकं वाटतं एकदम बरं. जसं शरीर दुखत असल्याने झोप लागली की बरं वाटतं तसं त्याला होतं. किंवा ज्याला ऍक्सिडेंट होऊन बाहेर पडलाय, मरायला नको आहे, किंवा मुलं बाळ आहेत आणि आजारी होऊन चाललाय, तो पुन्हा देहात यायचा प्रयत्न करतो, तो येऊ शकत नाही. फक्त डॉक्टरने फार प्रयत्न केला, इंजेक्शन दिलं, पुन्हा थोडा येईल, ते काय हे करतात ना मसाज फिसाज काय करतात, थोडं येऊन जाईल. सत्पुरुषांनाच अशी शक्ती असते की त्या देहाला पुन्हा या देहात घालायची, पण ते सुद्धा फार काळ राहत नाही. उदाहरण सांगतो आपल्याला, मागे मी सांगितलं उदाहरण आपल्याला, पुन्हा त्याचा संदर्भ आला, रेफरन्स आला म्हणून सांगतो. अमेरिकेमध्ये ते काय हे उदाहरण, मायर्स म्हणून एक मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, ऍबनॉर्मल्स आहे, ह्युमन पर्सनॅलिटी अँड दी सर्व्हायवल आफ्टर डेथ. त्यामध्ये शिकवावं लागेल. त्यापैकी एक पुस्तक हे होतं, आणखी 5-50 पुस्तकं आहेत, सगळी उदाहरणं दिलेली, फोटो दिलेले असे. हे उदाहरण तिने असं अत्यंत मार्मिक दिलंय, म्हणजे त्या देहात तो किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही, म्हणून म्हणतोय.
भाषेचा प्रोफेसर आणि एक शेतकरी एका गावात शेजारी शेजारी राहत असत. हा प्रोफेसर याला शिकागोला जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. पण हे शेजारी त्यांच्या 2 मुली, ती शेतकऱ्याची मुलगी अपड होती ना शिकलेली, ती याला आठवड्याला याला जायची बाजाराला, शाम आपल्या भाजी घेऊन जायची मोटारीमध्ये. आणि ती दुसरी मुलगी ती ग्रीक प्रोफेसरची मुलगी, तिने ग्रीक घेतलेलं आणि ती कॉलेजमध्ये जायची. एका आठवड्याला ती काय म्हणाली, मी तुझ्या मोटारीने येते. शेतकऱ्याच्या मुलीला प्रोफेसरची मुलगी म्हणाली, मी तुझ्या बरोबर येते. गेल्या दोघे जणी आणि ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला तो असा झाला की त्या शेतकऱ्याच्या मुलीचा मेंदू तसा धक्क्याने मेली आणि ही जे प्रोफेसरची मुलगी होती तिचा मेंदू फुटला. दोघी मेल्या, पण ही जिवंत झाली. शेतकऱ्याची मुलगी याच्यात गेल्यानंतर जिवंत झाली. जिवंत म्हणजे शुद्धीवर आली आणि म्हणायला लागली की शेतकऱ्याला म्हणाली, मी इथली नाही, मी ती आहे म्हणून. अहो त्याला दवाखान्यात नाही सायकियाट्रिस्ट कडे, तिचं डोकं बिघडले म्हणून. तर ती सगळं ग्रीक प्रोफेसरच्या घरातल्या गोष्टी सांगू लागली, मी ती आहे, मी आमकाय तमकाय. काय झालं, दोघांचे देह दोघींचे हे झाल्यावर जो हिचा देह फुटला तो सूक्ष्मदेह राहायला नालायक झाला, त्याने हिचा ताबा घेतला आणि याच्यात ती आली. ती मेलीच होती, तिच्यात ती आली, तिचा ताबा घेतला. ते सगळं तपासलं, सगळं दिवशी ठरवलं, शेवटी तीच मुलगी आहे. देह वेगळा पण मुलगी ती आहे. पण त्या डॉक्टरने सांगितलं की फार दिवस ही राहायची नाही याच्यामध्ये म्हणून, कारण तिचं डेव्हलपमेंट, तिची प्रगती, तिचे विचार, तिची बौद्धिक प्रगती सगळी या देहाला अनुकूल नाही. आणि 3 महिन्यांनी गेली. अहो इतकंच कशाला, स्वामी रामतीर्थ होते ना, ते अमेरिकेमध्ये व्याख्यान द्यायचे, तर मधून मधून त्यांना भाव यायचा, डोळे झाकायचे, डोळ्यातून अश्रुधारा लागायच्या, आनंदात असायचे, सोहम सोहम जप करायचे. ते ओमच म्हणायचे, नुसते सोहम नाही, ओम म्हणायचे. संन्यासी होते. तेव्हा विल्यम जेम्स हा जो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, तो म्हणाला हा मनुष्य फार दिवस जगणं अशक्य आहे. का? जो इतका भावना प्रधान होतो की देहाच्या बाहेर जातो, देहाला विसरतो, तो देह टिकणार नाही असं म्हणाले. हे साधं मानसशास्त्र. आपल्याला भीती नाहीये, त्याची काही काळजी करू नये. आपण इतके देहाला चिकटलेलो आहोत, कोणी ओढून काढतो म्हणलं तरी सोडित नाही आपण. अरे आपली गोष्ट सोडून द्या. आणि नामस्मरणाने शिकायचं असेल तर हे शिकायचंय, देहाला वेगळेपणाने पाहायला शिकायचंय. टू सी द डबल, म्हणजे आपण आपल्याला समोर पाहतो इतका नामाचा परिणाम होतो. ते काय समजतं, उगीच काय ज्ञानेश्वर महाराजांसारखे नामाच्या नादी लागले, उगीच लागले का की खरा चमत्कार तिथे आहे, दिसायला दिसतोय. अहो हे सत्पुरुष तर देह काम करतो, देहाच्या बाहेरच राहतो, त्यांना देहाचा संपर्क नाही. म्हणूनच रमणांच्या सारखे एवढं ऑपरेशन होत असताना अॅनेस्थेसियाने काय सामर्थ्य असते, देहाच्या बाहेर असतो, त्याला काय देव असं झालं काय. आणि म्हणून लोकांनी कोणी नावं ठेवली, तारीफ केली ना, किंमत राहत नाही. तसं बघा, एक बाई साडी नेसली, उत्तम साडी नेसली आहे, एक म्हणजे काय हवा तुमचा, तरी तिला काही नाही. दुसरी मुळे रंग फार चांगला आहे, तरी तिला काही नाही, कारण ती नव्हे. तसं हा देह मी नाहीच आहे, आतला देह मी आहे. आणि त्या देहामध्ये आपल्या कर्माच्या फलांचं बीज राहतं, म्हणून आपल्याला जन्म येतो. मुद्दा तिथे आहे. हे बीज कसं राहतं, मी सांगितलं हे अतिंद्रिय ज्ञान आहे सगळं. हे बीज कसं राहतं, न्यायशास्त्र म्हणून जे आहे आपल्याकडे, न्याय दर्शन, शास्त्रपेक्षा न्याय दर्शन. न्यायशास्त्र म्हणजे लॉजिक वेगळं, न्याय दर्शन आणि दुसरं मीमांसा दर्शन, पूर्व मीमांसा. यांनी याच्यावर विचार केलेला. ते काय म्हणतात, तुम्ही कर्म केलं, त्याचं फळ असलंच पाहिजे. आज तुम्हाला मिळालं नाही, पण त्या कर्माचा आणि त्या फळाचा काहीतरी अभौतिक संबंध असला पाहिजे, सूक्ष्म संबंध असला पाहिजे. त्याला त्याने अदृष्ट असं नाव दिलं. अदृष्ट शब्द तुम्हाला माहितीये, प्रारब्ध अर्थाने आपण वापरतो, जे दिसत नाही. मीमांसक काय म्हणतात, प्रभाकर म्हणून जो होऊन गेला त्यांच्यापैकी, तो काय म्हणतो की आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ असलंच पाहिजे आणि
अतिशय प्रबल असतं फळ, ते केव्हा तरी मिळणारच. पण आज कर्माचा आणि फळाचा संबंध दिसत नाही. तर हा जो सूक्ष्म संबंध आहे त्याला तो अपूर्व म्हणतो. अपूर्व असं नाव दिलंय. हा छान शब्द आहे. अदृष्टापेक्षा, अदृष्टामध्ये नुसतं दिसत नाही, पण अपूर्वामध्ये दिसत नाहीच नाही, पण अलौकिक काहीतरी आहे. म्हणजे मी जे आज कर्म करतो त्याचं फळ जे मला मिळणार आहे त्याचा जो संबंध आहे तो सूक्ष्म आहे आणि तो अपूर्व या शब्दाने. वेदांत काय म्हणतो, हे सगळं खरं अपूर्व आहे, अदृष्ट आहे, पण हे सगळं जिथे साठवलेलं असतं त्याला संचित म्हणतात. संचिताचा अर्थ गोडाऊन, गुदाम, दुसरं काही नाही, सगळे ठिकाणी साठवलेलं आहे. आणि ते ज्याच्या त्याच्या बरोबर असतंय ध्यानात ठेवा. तुमचं संचित माझ्या बोडक्यावर नाही, माझं संचित तुमच्या बोडक्यावर, तुमच्या बरोबर आहे. आणि सत्पुरुषाला हे दिसत. इतके त्यांच्याकडे आले, विवेकानंदांना पाहिल्यावर हा का पाहिलं ना आतमध्ये हे याचं संचित आहे, हा या करता आलेला आहे, हे ऐका. यांना पाहिलं ना राम कृष्णमूर्तीना, अरे याचं संचित हे आहे, याच्या करता आलेला आहे. तुम्ही आम्ही कशा करता आलो दिसतच आहे, असं सांगायला. किती सूक्ष्म आहे बघा शास्त्र हे. तुझ्या हातनं हे जो व्हायचं नसेल तर सत्पुरुष नाही काय उघड करतोस, तुझ्या अंगी ना तुझ्या हातनं होणार नाहीये. आणि हीच गोष्ट अर्जुनाला सांगितली. अरे तू नाही म्हण, पण तुझं संचितच असं आहे की द्रोणांचे भीष्मांचे हे सगळे तुझ्या हातनं मरणार आहे. विश्वाच्या रचनेमध्ये त्यांचा मृत्यू आलेला आहे, पण तुझ्या हातनं हे मरणार आहे, ते ध्यानात ठेव. आपण म्हणतो ना, माझ्या हातनं माझ्या मुलीचं लग्न जर व्हायचं नसेल तर नाहीच होणार, आणि मेल्यानंतर 10 दिवसात लग्न, मग काय मृत्यूची वाट पाहत होती. असं होतं ना, आपण किती पाहतो. अहो राष्ट्रामध्ये एखादा मिनिस्टर असा असतो, वॉर मिनिस्टर, त्याच्या हातनं काय यश येऊन जातं. चर्चिलचं अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे. खरंच जगाच्या इतिहासामध्ये अति लक्षात घेण्याचं उदाहरण आहे. एवढं महायुद्ध, काय अहो 2 कोटी माणसं ज्याच्यामध्ये मेली, असं हे महायुद्ध या पुरुषाने जिंकलं. इंग्लंडचं नायनाट व्हायचा प्रसंग आला, तसं काय करतात ते V1 V2 येत होते. अरे बापरे, सेंट पॉल कॅथेड्रल कसं तरी राहिलं, नेस नाबूद करून टाकणार होता सगळं. असं युद्ध जिंकलेला माणूस लगेच निवडणुकीला उभा राहिला आणि हरला. काय सांगा मग, याला नियती म्हणतात. नियतीचा अर्थ असा की कर्माचा कायदा तो बरोबर आहे, संपलं तुझं कार्य, पैसा पुढे तो पुन्हा पंतप्रधान झाला हे सोडून द्या. ही मोठ्यांची उदाहरणं का घ्यायची, ती मनावर परिणाम करतात म्हणून, नाही का. नाही तर काय मला सांगा, अहो तुम्ही हिंदुस्थानच्या इतिहासात बघा, औरंगजेब राज्यावरती कसा आला माहिती आहे ना तुम्हाला, नाही का. विचार करा आपण कसा तो या. आणि शिवाजीच्या चरित्रात बघा, शिवाजी घेऊन संभाजी केलं. हे काय आहे हे सगळं, हे सगळी ती नियती अशी, ते कर्माचं संचित आहे ना, हे बरोबर असेल. तुमच्या हातनं जे व्हायचं ते बरोबर आहे. किंबहुना काही तुम्हाला गंमत सांगतो बरं का. लॉर्ड आयर्विन व्हाईसरॉय होता, तेव्हा विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाईचा मोठा भाऊ, हा कॉन्स्टिट्यूएंट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा चेअरमन होता. तुम्ही म्हणाल आहे आपण इतिहास वाचलेला आहे कसं सांगतो ना. तेव्हा त्यांनी काय खुबी केली, गांधींचा मिठाचा सत्याग्रह सुरू झाला. तेव्हा लॉर्ड आयर्विन म्हणाला, अरे काय म्हातारा आहे बुवा, काय त्रास देतोय पुढे मिठाचा सत्याग्रह. तेव्हा त्यांनी याला विचारलं, विठ्ठलभाईला, अमावास्यात. हा काय म्हणाला, तो म्हातारा क्रॅक आहे असं शब्द बोलला. इज अ क्रॅक वर्ड मॅन म्हणून. गांधी बरं का, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते आपोआप होऊन जाईल. काय आग लागली आपल्याला माहितीये, केवढी आग लागली नाही का. त्यानंतर जेव्हा त्यांना विचारलं विठ्ठलभाईंना, तुम्ही असं कसं सांगितलं, तेव्हा ते काय म्हणाले, मला खात्री होती की हा हिंदुस्थानचा खरा पडारी होणार आहे म्हणाले. मिठाचं जाऊ दे, बघा त्याच्या हातात केवढं काय पेटलं, भयंकरच पेटलं ते, नाही का. म्हणजे ज्या माणसाच्या हातनं जे व्हायचं आहे ते कर्म बरोबर घेऊन येत. ते हे संचित जे आहे हा संबंध कोणा साठा, त्यातला मला जो भोगायचा आहे तेवढा मी बरोबर घेऊन येतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. मग प्रारब्ध अटळ आहे याचा अर्थ असा, जे फलोन्मुख झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये, सुख दुःख मिश्र आहे, शुभ अशुभ मिश्र आहे. तेव्हा जे फलोन्मुख झालेलं आहे संचितातलं,
म्हणजे की नाही, तुमच्या घरी जर समजा आंबे असले, त्यातले झालेले आहेत ना, ते बाहेर कसे काढावे, तसं त्या संचितापैकी जे भोगायचं आहे ते भोगाय करता येत. बर, आता थोडंच राहिलं. कुठे येतो? ते प्रारब्ध भोगायला योग्य स्थान जिथे असेल तिथे येतो. का? त्या आईबापांची परिस्थिती, ते समाजाची परिस्थिती, त्यांची आर्थिक राजकीय काय असेल ते सगळं याच्या भोगाला अनुकूल पाहिजे म्हणून तो येतो. स्त्री आणि पुरुष म्हणून काय येतो? ते भोगाला सोपं जावं, त्या भोगाला ती योग्य आहे, त्या भोगाला ती योग्य नाही म्हणून स्त्री पुरुष म्हणून. तुम्ही मागून मुलगा होत नाही, मागून मुलगी होत नाही, आपलं प्रारब्ध घेऊन ते येतात. ते म्हणतात बरं इथे यायला ठीक आहे, चला आपलं भोगा, रस असतात. आणि तिसरी गोष्ट, ते आल्यानंतर तुम्ही औषध पाणी किती करा, काही करा, जो यायचा तो यायचा. मग तुम्ही जो काय हम जो हमारे दो म्हणा नका म्हणू, तो बरोबर यायचा. खरंच असं आहे ना, त्याच्या याला मर्यादा नाही, ती सूक्ष्म सत्ता आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, ते जगणं आणि मरणं मूल तुमच्या हातात नाही, डॉक्टरच्या हातात. तुम्हाला माहिती आहे ना, ही हिराबाई आता 80 वर्षाची बाई आहे ती, आणि त्या पु ल देशपांड्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुलीन स्त्रियांना गाणं शिकवायला ही कारण झाली. म्हणजे त्यांनी त्याला एक प्रकारचं स्थान आणून दिलं समाजामध्ये. ती बाई मेली म्हणून बाजूला ठेवली होती. ते पोर झाल्यावर ती मेली म्हणून तिला बाजूला ठेवली होती आणि ती पण आली. माझ्याकडे एक शिवप्रकाश ग्रस्त येतात, त्यांचे आजोबा मेले म्हणून स्मशानात नेले आणि हालचाल व्हायला लागली आणि सोडले. 10 वर्ष पुढे जगले. काय करावं नाही का? तुमचं आमचं व्हायचं नाही. आज पेटल्यानंतर पण काय गमत जगामध्ये अशा इतक्या विलक्षण तऱ्हा आहे. तुम्हाला सांगतो, या सूक्ष्मात मनुष्य शिरला ना, तो आश्चर्य करेल काय जगात चाललं. बर, आणखी एक गंमत सांगतो. मरताना फार महत्वाची गोष्ट आहे अंतकाळ. कारण अंतकाळी काय होतं, तो सूक्ष्मात जातो. पुढचं पाहतो ना की आता आपण सूक्ष्मात जाणार, हा देह सुटणार. त्यावेळेला क्रायसिस असतो. क्रायसिसला मराठी शब्द एक नाही. आम्ही पुष्कळ प्रोफेसर लोकांना विचारलं, मराठीच्या इंग्रजी बरोबर, पण मी त्याचा अवस्थान तर व्हायचं काळ आहे. क्रायसिस म्हणजे अवस्थान. त्यांनी सांगितलं आणीबाणी. आणीबाणी म्हणजे क्रायसिस. आणीबाणी हा एक प्रकार आहे क्रायसिसचा. क्रायसिस म्हणजे अवस्थांतर. तेव्हा मृत्यू म्हणजे अवस्थांतर आहे. जीवन आणि मृत्यू तसं जागेपण आणि झोप तसं अवस्थांतर आहे. आणि हे अवस्थांतर विशिष्ट तऱ्हेचं आहे. जीवाच्या रचनेत फरक होतो यावेळेला. म्हणून अंतकाळी तो आला जायच्या वेळेला की संबंध जीवनाचा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला. आणि मग मी काय मिळवलं, मी काय घेऊन चाललोय याची जाणीव तिथे होते. आणि जर काय मिळवलं नसेल तर मनुष्य अत्यंत दुःखात जातो. म्हणून अंतकाळाचं महत्व फार आहे. अंतकाळ साधला की सगळं साधलं. ज्ञानेश्वर महाराज जे सांगतायत, म्हणून माते स्मरावे सदा तुवा, जागते नि जवळ असिजे, तब जेणे भावे भावना भावीजे, डोळा लागत खेळो देखीजे तेच स्वप्नी. जागेपणीच्या डोक्यात भरून राहिलंय. आता म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, ते आहे. डोळा लागत खेळो देखीजे ते स्वप्नी. तेवी जिथे अवसरे जिवंत असताना जे आवडून जीवी उरे. काय शब्द वापरले त्या पुरुषांनी. अतिशय आवडतं मनापासून जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार होऊ लागेल. पुढे पुढे येतं, फार होऊ लागेल. पुढे मेरे म्हणजे वेळेला, हा कारवारी शब्द आहे. पुढे पुढे येतं असं मरायच्या वेळेला. आणि मरणी जरा जे आठवे तो तेच गती ते पार. म्हणून माते स्मरावे सदा तुवा, तस्मात सर्वेषु कालेषु मामन स्मर युद्धेचे. भगवान सांगतात त्याचा अर्थ काय. तुम्हाला आम्हाला खात्री आहे का आपल्या नाम आठवणीच्या शेवटी? ही खात्री झाली ना त्याने जिंकली. काय सांगू तुम्हाला, आज काय भरलंय कोणाच संबंध डोळ्यासमोर आल्यावर अरे काय होईल. जिथे गुंतलाय तेच आठवे लक्षात ठेवा. आणि सत्पुरुषाची जर कृपा असेल तर ते जिथे गुंतले तिथून बाहेर काढतो आणि भगवंत स्मरणात ठेवतो. म्हणून त्यांच्या चरणी लीन व्हावं. त्यांचा उपकार काय,
की जो गुंतला आहे तिथून ते त्याला सूक्ष्मातून बाहेर काढतात आणि भगवंताचं आठवण करून देतात. कारण जीव हातबल होतो जाताना. नाड्या तुटतात तर सुटतात म्हणतात ना, सगळं काय असं काय करायचं, गेला की गेला, पुन्हा येता येत नाही. आणि काय होतं, जी वासना मरताना असते त्या वासनेचं आवरण त्या जीवाभोवती होतं, त्याचा सूक्ष्म देह त्याचा होतो. त्यामुळे त्याला काही करता येत नाही. ती भोगभूमी आहे, ही कर्मभूमी आहे. इथे देह आहे, मला खावंसं वाटतं तर खाता येईल, तिथे वासना झाली तर काही करता येत नाही. म्हणून ज्यांची अतिशय तीव्र वासना असते ते पिशाची रूपानं दुसऱ्याच्या शरीराचा ताबा घेतात. याचा अर्थ असा आहे, ते काही चमत्कार वगैरे काही नाही. ज्या देहात तो येतो त्या देहाचा जीव दाबतो आणि तो त्याचा ताबा घेतो. खायचं प्यायचं काय त्याच्या वासना असतील त्या. सत्पुरुषांना हे दिसतं. आणि विझांतली दृष्टी होती. ती एकदा लंडन मध्ये आपल्या घरात व्हरांड्यात उभी होती आणि समोर दारूचा गुत्ता होता, दारूचं दुकान. तर तिने असं पाहिलं, नुकती ध्यान करून उठली होती की त्याच्या भोवती अनेक दारू पिऊन मेलेले आत्मे घोटाळत आहेत. कारण वासना राहिलेली दारू प्यायची, देह नाही, म्हणून त्या दुकानाची भोवती घोटाळत. तसंच ज्यांना भजनाची आवड आहे, जिथे खरं भजन चालेल तिथे ते येते. आणि याच अर्थानं महाराज म्हणाले, ज्ञानेश्वरी ऐकताना ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारे इथे लोक आलेच पाहिजे. तुम्ही आम्ही नव्हे, आणि जे असे सूक्ष्म देहानं ज्यांना आवड आहे आलेच पाहिजे, त्यांच्या करतात त्या. म्हणून ऑडियन्स ते नव्हे, तुम्ही ऐकलं तर ते ऐकणारच, कारण त्याकरता झालेले असतं. कसं आहे बघा, अगदी खरं आहे. जिथे ज्याची आवड तिथे तो जाणारच. ज्याला खरी ज्ञानेश्वर महाराजांची आवड आहे, मेल्यानंतर काही जावायला भेटायला जाणार नाही, आळंदीला जाईल भेटायला. लक्षात ठेवा. मग हे कवच जे आहे ते कवच जन्माला लागले. अतिशय कामवासना राहिली, अतिशय पैशाची वासना राहिली, त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी जाईल. आणि भगवंताची वासना राहिली, शुचीनाम श्रीमताम ये हे योग भ्रष्टो भिजाय. तो देह कसा पाहिजे, गीता सांगते की ज्या ठिकाणी त्याचं साधन पुढे चालेल असा देह मिळेल त्या ठिकाणी तो जाईल. आणि ही कारगुजारी सद्गुरूच्या हातात असते. तो बरोबर आपला मनुष्य. महाराज म्हणाले की माझा मनुष्य कुठे जातोय हे बरोबर समजतो. तो राजा आहे का गटाला चोरतो हे पाहणार नाही, त्याचं अनुसंधान किती आहे मी पाहिन. त्याचा प्रारब्ध जसा असेल तसा श्रीमंत गरीब होईल. म्हणून जो त्यांच्या दरबारातला आत्मा आहे त्याला बरोबर खेचून आणतात. जाते कुठे आपल्याला वाटतं नुसतं, जो त्यांचा आहे तो बरोबर जाणार. म्हणून सत्पुरुषांच्या नंतर त्यांचं महात्मा शतकानुशतक चालू राहतं. अहो तुम्ही आम्ही आपल्या मुलाची मुंज किंवा लग्न असलं तर आमंत्रण पत्रिका पाठवतो, आपण आल्याने विशेष शोभा येणार आहे. काय ज्ञानेश्वर महाराज पत्रिका छापतात होय, किंवा तुम्ही माझ्या पुण्यतिथीला या. का? अरे हजारो आत्मे त्यांनी पावन केलेले आहे, ते पोचलेले नाही, पण सद्वासनेनं भगवंताच्या मार्गाला लागले ते बरोबर येत. हा तो देह धारण करून येतात. कोण बोलवत आहे त्यांना? आतली तीच बोलवत. तुम्ही आम्ही सुद्धा जे नाम घेतो, जी भक्ती करतो, याचं बीज पूर्वी आहे, ध्यानात ठेवा. आज आलेलं नाहीये. असं करून असतं तर सगळे हरदास पोहोचले असते. हरदास काय सांगतात नाही का, प्रवचनकार त्यातच येतात, काय सांगण्यात सांगतात नाही का. मग म्हणून हरदास आणखी विरक्त असणं फार मोठी गोष्ट आहे. होय, विरक्त असतो तो हरदास बनत नाही, हरदास असतो तो विरक्त होत नाही. असं काही जगाचे चमत्कारिक आहे. सांगण्यात येतो का आपल्याला की असा हा कर्माचा भाग आहे सगळा. मग कर्म कसं करावं? आपल्या मनानं उत्तमात उत्तम कर्म करावं. आपल्याला एक सुचवून घेऊ का मी? रोज तुम्ही की नाही एक गोष्ट करा, आपण जी करतो ते सर्व सुखी नसतो वगैरे मोठी गोष्ट आहे. सगळे सुखी असावे जग आमचं वर्तमानपत्र वाचल्यावर सगळे जग सुखी असो जीवच रेटायची नाही म्हणायला. पण आपण काय केलंय या जन्मात, मागच्या जन्मात केव्हा तरी अनेक लोकांना दुखवलेलं आहे आपण, हेतुपूर्वक अहेतुपूर्वक. तेव्हा साधनाला बसताना सगळ्यांची क्षमा मागून सुरुवात करावी. एवढं तर करता येईल आपल्याला की बुवा क्षमा करा,
माझ्या हातनं झालं करे. याने काय होईल, आपल्या सूक्ष्म देहामध्ये त्यांच्याबद्दलच्या जे पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह कमी, आणि असे पूर्वग्रह सगळे नाहीसे झाले. सर्व ग्रह मुक्त झाला, पूर्वग्रह मुक्त झाला, अंतकरण स्वच्छ झालं, चित्त जैसे गंगा जळ चालला. त्यात नावाचं बीज पेरलं, झपाटून पिकले. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगता, हा विषय आपल्या समोर मांडलाय बरं का. असा आहे, आपण जन्म घेतो, आपण जन्म घेत नाही. आपल्याला आपली वासना ढकलते. सत्पुरुषामध्ये ना आपल्यामध्ये फरक एवढाच आहे, किंवा भगवंतामध्ये. तो आपण होऊन जन्म घेतो, आम्हाला जन्म घ्यावा लागतो. आपण नाही स्वतःहून, जिथे जशी वासना ती ढकलते तिथे जावं लागतं बरं. आणि त्या वासनेचा भोग संपला, तुम्ही राह म्हणत तो राहत नाही, चालता होत. कारण काही लागत नाही, काही निमित्त होत नुसतं चालला का काय जायचं, काही नाही, हा हस्तास्त केले बरोबर आहे, ते संपलं. तेवढं प्रारब्धाचा हा संपला की चालला. ते प्रारब्ध भोगायला आलेलं असतं, तेवढं भोगून झालं की तो चालला बरं. तोपर्यंत काही होऊ दे, सगळं जगाला आग लागू दे, हा मरणार नाही लगत. मग असं वाटेल किंवा मी जगतोय कशाला, देव म्हणतात ना, देव का विसरला काय मला म्हणून. ते नाही, तुझं ते भोगू दे सगळं बाबा. आणि त्यातल्या त्यात फार म्हातारपण येणं म्हणजे कंबरती आहे बाबा. हा की नाही, सर्व संस्कृतीमध्ये ही समस्या आहे. नाथाने भागवतात तिचा उल्लेख केला, म्हातारपणची समस्या. म्हणजे म्हातारपण सुखाचं जाणं फार कठीण आहे. नवीन सगळं होतं ना, काळ बदलतो, माणसं नवीन येतात. त्यात खाडीलकर होते ना, कृष्णाजी प्रभाकर, महाराष्ट्रात त्यांचं नाव केवढं मोठं आहे, गडकऱ्यांच्या पेक्षाही जास्त नाटककार म्हणून, साहित्यात कायमचं नाव. ते शेवटी त्यांचे नातून मुलगा त्यांच्या समोर गेला. त्याला काय झालं असेल तुम्ही कल्पना करा. त्यांना दिसत नसत झालं, काहीतरी रात्री दिसताना तब्येत बरी आहे ना असं म्हणायचे आणि पडायचे. त्या मानानं नरसोबती केळकर फार भाग्यवान. ते रात्रीच्या आधी गेले आणि काय झालं, त्याच्या पुढच्या 4-6 महिन्याने गांधींचा खून झाला. जर नसतो म्हणत असते तर त्यांना मारून टाकलं असतं. त्यांच्या घरावर आलेच होते लोक, 1000 लोक आले, पण म्हातारा गेला आणि असं गेलं. हे प्रारब्धाचे खेळ असतात. ते आमकन जमकं काही सांगता येत नाही. असं काहीतरी विलक्षण आहे. सांगण्याचा हेतू काय, आपल्याला आपल्या पदरी आलेलं आहे ते मुखाट्याने सोसावं, आणि ते सोसण्याची तयारी करण्याकरता आता बसून नामस्मरण करावं. नाही तर गेलं, आजचा दिवस गेला की गेला, पुन्हा नाही येणार, ते ध्यानात ठेवा. आता बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जे जिव्हेचा हात फाटे तव जेविता वाटे गोमिटे, परी परिणामे शेवटे अवश्य मरण. दोन दृष्टांत देत आहे. सबचोर मैत्री चांग, जगन पाविजे ते दांग, सामान्य भली अंग न शिवेत तैसी, कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी एक सरी पावती फळे. माणूस म्हणाले, विषय असा मांडलाय, कर्म करताना बेधडक कर्म करतो आणि त्या कर्माचं फळ मिळतं, महत्व येतं आणि त्यात मजा करतो. अरे पण त्याचं जे पुढचं कर्म आहे, पुढचं फळ आहे, त्याचा काय विचार केलायस का, ते कसं आहे ते म्हणाले. बघा दृष्टांत बरं का, जिभेला रस सुटला आणि खूप खाल्लं, खाताना बरं वाटलं, पण अपचन होऊन मेला म्हणजे त्याचं वाईट काय ते कळलं. तसं हे कर्म कर, ते कर्म कर, ते कर्म कर. तुम्हाला एक गंमत सांगतो. अलीकडे मोठेपणाचं एक लक्षण असं आहे की वर्तमानपत्रात तो मेल्यानंतर त्याच्याबद्दल स्फुट लिहितात, आणि जितक्या जास्त संस्थांचा तो सभासद असेल तितका तो मोठा आहे ना. आपण पाहता याच्यात होते, त्याच्यात होते, त्याच्यात होते. म्हणजे जगातलं हे कर्माचं महत्व. ज्ञानेश्वर महाराजांच्या मते एखाद्या माणसाला खाखा सुटली आहे आणि इतकं खाल्लं आहे की शेवटी खाऊन मेला अपचन होऊन, किंवा म्हणजे अति झालं, अपचन झालं कर्माचं. दुसरं म्हणतायत एक साव चोर म्हणजे दिसायला वरून काय हो, बोलणं चालणं नुसता सज्जन, त्याची मैत्री चांगली वाटते कुठपर्यंत, जंगलात शिरला नाही तोपर्यंत. प्रवासी आहात, प्रवासात तुम्ही भेटला, आहो चला आम्ही येतो तुमच्या बरोबर, आणि जंगलात गेल्यावर तुम्हाला मारून टाकतो. अहो ते हे नव्हते का रात्रीचे रुमालाने फासा घालून मारून टाकायचे, ते सवचोर मैत्री. तसं कर्म हे सवचोर आहे. जोपर्यंत अंतकाळ आला नाही तोपर्यंत कर्म 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 करा, हे करा, ते करा, ते करा, काही नाही तर प्रपंच करीत बसा. अरे पण शेवटी किती धोका आहे त्यामध्ये.
आणि शेवटचा दृष्टांत फार आहे. सामान्य म्हणजे वेश्या. याचं कारण असं आहे की अलीकडे जसं या मोठ्या मोठ्या शहरामध्ये रात्री या स्त्रिया वाईट चालीच्या रस्त्यावर माणसाला बोलावतात, त्यांना काय ते खोलीन घर लागतं असं नाही, बोलावतात ना, त्याला सामान्य असं म्हटलेलं आहे आपल्याकडे. तेव्हा त्या काळी अशी एखादी सामान्य सुंदर स्त्री दिसली वेश्या, ती चांगली कुठपर्यंत, तिच्याशी शरीर भोग झाला नाही तोपर्यंत चांगली, पण ती जशी रोग तुम्हाला देऊन जाते त्याप्रमाणे कर्म करायला आज सुख वाटतंय. काय चैन पडत नाही हो, मग हे करा ते करा ते करा, काळ जात नाही. टाइम हँड, इंग्रजी शब्द आपल्या समोर, बरं का. हँड काय, हे अंतकाळी कसं पाहिजे पुरे, म्हणून निवृत्तीतच सुख आहे, लक्षात ठेवा आपण. आणि निवृत्त होणं म्हणजे आजपर्यंत जे केलं ते सोडणं. नाही तर आमची निवृत्ती फक्त पगारापुरती असते. ऑफिस म्हणून रिटायर झाले, पुढे घरात रुका रिटायर होऊ नये. नाही आपल्याला सहज विचारतो आपल्याला, नाही का, का रिटायर होऊ नये. रिटायर म्हणजे मनाने व्हायला पाहिजे, ते बाहेरचं नाहीये. तेव्हा असं जर झालं तरच कर्माच्या कचाट्यातून सुटेल. मग तो पुढे जन्माला आला तर चांगलाच घे. म्हणाले जैसा समर्थ आणि ऋणिया. आता कर्माचा दाब सांगताय, कसं कर्म भोगायला लावतं आपल्याला. जैसा समर्थ आणि ऋणिया मागो आला बाईनिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग. बाईनिया म्हणजे बाई नव्हे, विसार म्हणजे तुमचा जो काही हा हिस्सा ठरलेला असेल. कर्जदार जर तुमचा जो कर्ज देतात ना दर वर्षाला परत एवढं द्यायचं बा, त्याला ते बाईनिया म्हणतात. तेव्हा एक समर्थ म्हणजे श्रीमंत गुंड असा सावकार तुमच्याकडे कर्ज मागायला आला. जर महिन्याला ठरलं एवढं द्यायचं, तो आला आणि तुम्ही देऊ शकत नाही, तो जसा घेतल्याशिवाय जात नाही तसा तुमचं जे कर्म आहे तुम्हाला भोगायला लावल्याशिवाय सोडित नाही. मला हे अतिशय 100% खरं वाटतं. हे जर अंतःकरणात बिंबलं तर माणसाला अर्ध दुःख कमी होईल. माझं कर्म मला भोगत आहे, माझं कर्म मला भोगावं लागतं, मी काय करू, माझंच केलेलं आहे. तेव्हा याला इलाज हे माझ्या नशिबी आलेलं आहे. आणि तुम्ही पाहता 2 बहिणी असतात, एकीचं असं एकीचं असं, काय याला उत्तर देता येईल. मी एक उदाहरण सांगतो आपल्याला. ते वराळामध्ये एक सर मोरोपंत जोशी म्हणून होते, दादासाहेब खापर्ड्यांच्या वेळेलाच होते ते. त्यांच्या 2 मुली होत्या, मुली सुरेश. एक मुलगी सांगलीची राणी झाली, मोठी मुलगी. दुसरी मुलगी, तिचं लग्नच होत नव्हतं बरेच दिवस. इथे डॉक्टर देशमुख म्हणून होते, जी. व्ही. देशमुख, गोपाळराव सर्जन मोठे, त्यांच्याकडे काय नर्स म्हणून राहिली. काय काय आमध्ये जनरल राजवाड्याशी लग्न केलं. 2 माताना मनुष्य त्याशी लग्न केलं. दोघांच्या नशिबात फरक बघा. काय याला उत्तर आहे, नाही का. ते ज्याचा भोग त्याच्याबरोबर. एका आईच्या पोटी आल्या, आधी जुळ्या म्हणून आल्या, तरी प्रारब्ध निराळ, बरं ते भोगावंच लागतं आणि त्याला इलाज नाही. का असं. काल एक ग्रस्त आले आणि रडायला लागले. म्हणजे काय झालं बा, आईला कॅन्सर झालं म्हणाले. 65 वर्षाचं वय. कसला कॅन्सर, टाळूचा कॅन्सर, टाळूचा. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा म्हणले थोडा डाग आला, मग म्हणले आपण औषध दिलं, कमी झालं, बरं झालं. असं 4-6 महिने गेले आणि आता तपासलं तर कॅन्सर झालाय म्हणाले. आणि डॉक्टर म्हणतो तो आत पसरला, तो मेंदूत गेलाय, कुठे गेला तर काय करणार. तर म्हणलं मग खाणं पिणं. अहो म्हणले तिचे ते जुन्या म्हातारी जुन्या प्रकारची ते उपास तपास, तिचं आधी खाणं पिणं सगळं व्यवस्थित, किती चांगलं, का कॅन्सर झाला. त्याला काय उत्तर आहे. उत्तर नाही. तो जसा समर्थ सावकार तो विसार घेतल्याशिवाय जात नाही, त्याप्रमाणे तो कर्म तुम्हाला भोगायला लागल्याशिवाय राहत नाही. तुम्ही असं पाहता, एक मोटार चालली आहे आणि त्यात झालं कसं, एक ग्रस्त पुण्याहून गोंधळलेले गाडीमध्ये की नाही फारशी गर्दी नव्हती, पण जरा जप करायला मिळावा म्हणून हे मागच्या सीटवर बसले. एक मोठी सीट असते ना मागे, आणि पुढे चालली एक म्हैस आली. म्हैस आल्यावर त्याने एकदम थांबवल्यावर ती सीटची सीट उडाली अशी आणि एकदम आदळली, पुढे कपाळाला लागले. त्यात गंमत अशी, हे पुढे जाऊन आदळले, कपाळाला लागलं, मोक्ष झाला नाही पण बचावले. पण त्या दाराच्या जवळ बसलेला मनुष्य तो बाहेर उडाला आणि टाळकं फुटून मेला. या हे का बोलू नये. भोग नाही, वेळ आलेली नाही, कर्म नाही, असं आहे. तेव्हा
जर खरोखरच कर्मावरती श्रद्धा बसली, कर्म फळावर, माणसाचं जीवनातलं दुःख नाही सोयी. माझ्या वाटेचं हे आहे, मला भोगायला पाहिजे आपल्याच असं म्हणून म्हणाले तो भोग पडे तो भोग मग कणिसाहून निष्कण झाले. आता दुसरा मुद्दा सांगतायत. पण हे कर्म संपलं, समजा भोगून संपलं, सुटला की हो, तसं होत नाही. म्हणजे मग अर्थ सांगतो आधी. काय होतं, एक कणीस आलं वर, शेत पेरलंय, एक कणीस आलं, त्याचे दाणे खाली पडले, ते दाणे पेरले गेले आणि ते आणखी कणीस आलं, झाड आलं, त्याला कणस आली, त्याचे पडले आणखी आलं. तसं या कर्माचं रचंड आहे. एक कर्म भोगावं तर त्यात पुन्हा फळाची आशा ठेवली की दुसरं कर्म सुरू, म्हणजे याला अंत नाही. इट इज एन एव्हर रेकरिंग प्रोसेस. ते काहीतरी सर्ड म्हणून असतं ना, एव्हर रेकरिंग, ते सारखं तेच 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 तेच, तशी ही कर्माची स्थिती आहे. आपल्याला कर्माचं कंटाळाच येत नाही, त्याला काय करायचं. कर्माचं केव्हा तरी वाटलं पाहिजे की तू पुढे व्हा. काय आहे, आपण म्हणतो खरं, पण की नाही आपण मनातून ते सोडित नाही. मग याला एकच उपाय आहे, भगवंताकडे चित्त लागेल तरच शक्य, नाही तर नाही तर कर्म सुद्धा. त्याला ज्ञान म्हणायचं. ज्ञानाने कर्माचा सर्व दहन होतो, याचा अर्थ तो आहे. कर्माची जी प्रवृत्ती आहे ती नाहीशी झाली पाहिजे. मग म्हणाले कणसेनी कण झडे, तो विरुढला कणिसा चढे, पुढे ती भूमी पडे, पुढे ती उठी. कणीस आलं, बी पडलं, त्याला कणस आली, पुन्हा पडलं, पुन्हा आले. मग तैसे भोगी जे फळ होये, ते फळांतरे वीत जाये, चालता पाये पाय जिणी जे जैसा. एक पाऊल टाकलं, त्याच्या पुढे दुसरं पाऊल, त्याच्या पुढे दुसरं पाऊल, असं एका पावलाच्या पुढे पाऊल टाकीत जावं. तसं एक फळ भोगता 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 त्याच्या पुढची फळं सगळी मिळत जातात. मग तैसे उताराची सांगडी, ठाके ते आईली तथडी, तेवी न मुकीची ती मोडी भोग घ्यायची. फार सुंदर दृष्टांत आहे. एक फेरीवाला होता. फेरीवाला नव्हे, एक बोट, लहान होडी, नदीच्या या तीरावरून त्या तीराला नेणारा. म्हणाले त्या होडीची जर अवस्था बघितली तर या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर, त्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावर, त्याला मुक्तीच नाही. तो त्या किनाऱ्याच्या पलीकडे जातच नाही. माणसं या किनाऱ्यावरून पलीकडे जातील, होडी होडी इकडून तिकडे, तिकडून इकडे. तसा हा जन्माला येतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो, याच्या कर्माच्या चक्रामध्ये कायमचा अडक. काय सुंदर दृष्टांत आहे बघा. म्हणजे कर्माच्या कचाट्यातून सुटायचं कसं आणि नाही. आणि आलं की भोग आलेच. बरं भोग कसे, सुखाचे आणि दुःखाचे. सगळे सुखाचे भोग कधी मिळाले. अरे मोठ्या मोठ्यांची उदाहरणं पहा, काय त्यांची अवस्था असते. तुमचं आमचं काय कथा आहे मला सांगा. नाही, मोठमोठे राजे, मोठमोठे वीर, त्यांच्या चरित्रामध्ये मला एक गंमत वाटते. आता आपल्या काळामध्ये सावरकर म्हणजे मोठा योद्धा, वीरच होऊन गेला की यात शंकाच नाही. शौर्याच्या दृष्टीनं, सगळ्या दृष्टीनं याने शेवटी आत्मसमर्पण करावं, आत्महत्या म्हणायचं नाही. म्हणजे काय मला सांगा, नाही का. साधू असं कधी करायचं नाही, ध्यानात ठेवा. कधी प्रायोपवेशन करून प्राण द्यायचा नाही. कारण तो म्हणे त्याची इच्छा ठेवलं गेलं तर गेलं. कर्मात त्याचं लक्षच नसतं. मुळे देहावर नसतोच तो. देह पडला म्हणे राहू दे, काय करायचंय. त्याला कंटाळाच नाही. किती घेण्यासारखी गोष्ट आहे बघा सत्पुरुषाची. पण त्याचं कर्मच संपलेलं असतं, कर्माचं प्रेमच नाही झालं असतं, त्याला भीतीच नाही. हे तुम्ही आम्ही शिकलो पाहिजे. कंटाळा आला आता काय, किती दिवस आजार पण आहे, भोगून संपवा, तसं नका करू. हो नाही, ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. नाही, मला ते महाराजांचं तत्व अतिशय आवडलं. मला शिकता आलं नाही. काय की एक माणूस कर्जदार आहे आणि तो कर्ज देतोय थोडं थोडं. त्याला देणं कठीण आहे, गरीब आहे, पण द्यावं लागतंय, दर महिन्याला द्यायलाच लागतंय. पण देताना दुःख होत आहे. एकीकडे काम द्यावं लागतं, पण इकडे आनंद आहे, खर्च कमी होत आहे. तसं आयुष्य लांबलं आणि देह दुःख आहे. तर हे पाहिजे की मला नको आहे, पण देतोय, कर्ज देतोय, जाऊ द्या. देह दुःख ते सुख मानित जावे म्हणायला लागते काय. पण हे शिकलं पाहिजे. भोगतोय मी, मला आजार झालाय, तरुणपणी आजार, काय करावं. अरे जाऊ दे बाबा, भोगून टाक, देऊन टाक. ही दृष्टी जर ठेवली तर प्रश्नच राहणार नाही. आपलं बोलणाऱ्याला बोलायला लागतंय काय, पण आचरणात आलं तर त्यासारखं सुखी नाही आहे. मग तैसे उताराच्या ते साध्य साधन प्रकारे फलभोग तो पसरे एवं गोविले संसारे अत्यागी. तो इथे विषय संपवला की जो अत्यागी, फलाचा त्याग न करणारा आहे, तो मनुष्य
एकीकडे साध्य आणि साधन, त्याचं कर्म आणि त्याचं फळ, अशा या चक्रामध्ये अडकून अनेक जन्म चक्रा खात राहते. आणि आपल्याकडे वेदांतामध्ये जन्म मरण परंपरा नाहीशी करणं हेच मुळी ज्ञानाचं लक्षण आहे. आचार्यांचं प्रसिद्ध स्तोत्र आहे ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे अतिदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. काय म्युझिक आहे त्यात. म्हणून ते कृष्णमूर्ती हे शोध म्हणायचे केवळ त्या संस्कृता करता, बरं का. ते म्हणजे बाकीचे विषय होते, पण त्यातलं जे संगीत आहे ते नाही का. आणि मग हा मनुष्य कर्म कसं सुटत नाही. वृद्धो यात गृहीत्वा दंडम, घरामध्ये वाकून काठी घेऊन चालतो. तदपिन मुंचती आशा पिंडम, काय जाम सोडित नाही, वासना काय सुटत नाही म्हणाले. अशी अवस्था आली तरी तेव्हा आपल्याला शिकायचं असेल तर असे या जन्मात जे काय कर्म असेल ते भोगून सारलं जाऊ दे की. मग पुढच्या जन्माची तयारी जर करायचीच झाली येऊ की पुन्हा जन्माला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा बघा आपण काय मागतायत, पण काय करावं. गुणगायी न आवडी हेची माझी सर्व जोडी. नरगे मुक्ती धन संपदा संत संग देईस. दोन गोष्टी दे, एक संतांची संगत आणि तुझं स्मरण, गुण गाण्याची आवड. मग घाल ना जन्माला, घातलं तर काय होतं, काय हरकत आहे. याच्यामध्ये कर्म भोगताना सुद्धा जो आनंद आहे तो आनंद नुसतं फळ भोगण्यामध्ये नाही. असं जर मागितलं आणि त्यांनी दिलं, गुरु दिलंच, मागणारा पाहिजे बरोबर. म्हणजे मग तो तमाशा म्हणूनच बघेल. आपल्या जीवनाकडे विराटपणे पाहून आनंदातच राहील. किंबहुना त्याची अवस्था थोडी सूक्ष्मातच असते, तो आतच असतो. बाहेर त्याकडे लोक पाहतात, नावं ठेवतात, चांगलं वाईट म्हणतात, हा मध्ये मध्येच असतो. लहान पोरासारखी अवस्थे. लहान पोरासारखं का म्हणतो मी, आपल्याकडे असं आहे 8व्या वर्षी ही मुंज करावी म्हणतात. याचं कारण माहितीये का आपल्याला. याचं कारण असं आहे, त्यांच्या मताप्रमाणे दिव्य दृष्टी ज्यांना आहे की लहान पोर जे असतं त्याचा जो सूक्ष्म देह असतो तो त्याच्या देहाचा सबंध ताबा घेत नाही. तो 8 वर्षाचा झाला की सबंध ताबा घेतो, म्हणून तो मुंजीला पात्र होतो. बरं असं आहे ते. आपण असं करावं की लहान मुलासारखं व्हावं, म्हणजे सूक्ष्म देहाचा जो ताबा आहे देहावर तो राहूच नाही. देह भगवंताच्या हाती द्यावा, सूक्ष्म देह आपल्या मार्गाने जावं. मग काय भोगाला ते येऊ दे की, काय करतोय त्याला खाते वाटणे. मन भगवान म्हणजे सूक्ष्म देह गेला भगवंताला, आणि देह संसाराला, प्रपंचाला. मग त्यात काही वरती चाललंच आहे, हा भाऊ भोगतोच आहे. लोक कमी जास्त रडतात, हा आनंदात आहे. तुकाराम महाराजांच्या सारखे, अहो काय करीबी तुमची, अरे मी आनंदात आहे की तुम्ही कशाला रडता, असं तुकाराम भाऊ म्हणणार नाही का. अशी अवस्था. पुढचा विषय आहे तो पुढच्या रविवारीचा. जानकी